नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी। सुलभ शौचालय ठेकेदाराची आणि एसटी कॅन्टीन चालकाची केली कान उघडणी। राज्यातील सर्व स्थानकावरील स्वच्छतागृह 1 जूनपासून मोफत करण्याची घोषणा। कोल्हापूर महानगरपालिकेत स्थायी समिती सभेत जोरदार वादावादी। ऐनवेळी आलेल्या विषयावरून विरोधकांचा सभात्याग। राज्यात उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताचा धोका असल्यानं महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, राज्य सरकारकडून आवाहन। कोल्हापुरात दिवसभर ढगाळ पण उष्ण हवामान। पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कुरुंदवाड शिरोळसह 15 गावांनी पाळला बंद। नदी बचावासाठी शिरोळवासियांची एकजूट महत्त्वाची। आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी येणारा निधी योग्य ठिकाणी खर्च होण्यासाठी आयुक्तांनी अंकुश ठेवावा, आमदार अमल महाडिक यांची सूचना।